नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी भरपूरसं आयरन असलेल्या पालकपासून अगदी छान चविष्ट पौष्टिक असा पालक पुलाव कसा तयार करायचा ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपला पालक पुलाव हा तयार झालाय. बरेचसे मुलं पालेभाज्या कुठल्याही पालेभाज्या खायला नकार देतात, पण त्यांना आपण जर अगदी थोडंसं वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घातले तर नक्की ते ह्या पालेभाज्या ह्या खातील. तर चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. पालक पुलाव बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण त्यासाठी लागणारा बासमती तांदूळ आपण भिजवून घेणार आहोत. कुठल्याही प्रकारचा आपण बासमती तांदूळ यासाठी वापरून घेऊ शकतो. त्यासाठी मी इथे 1 कप बासमती तांदूळ एका भांड्यामध्ये घेऊन त्याला 2 ते 3 पाण्याने आपण सर्वात प्रथम स्वच्छ असं धुवून घेणार आहोत. तर 2 ते 3 पाण्याने मी आता हा तांदूळ धुवून घेतलाय. त्यानंतर लगेच तांदूळ बुडेपर्यंत आपण यामध्ये पाणी घालून याला अर्धा तासभर भिजवून घेणार. आपला तांदूळ कुठला आहे आणि तो कितपत भिजवला पाहिजे त्या अंदाजाने आपण हा तांदूळ भिजवून घ्यायचा. तर आता आपला तांदूळ हा भिजत ठेवला आहे, तोवर आपण इथं तयारी करून घेऊ. इथं मी आता कमीत कमी 250 ग्रॅम पालक घेतला आहे. त्यानंतर ह्या पालकाला आपण 2 ते 3 पाण्याने धुवून आणि लगेच याला आपण पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत. त्यासाठी साईडला गॅसवरती मी पॅन गरम करून घेतला आहे. त्यामध्ये लगेच आपण 2 ग्लास पाणी हे गरम करून घेऊया. पाणी हे हलकंसं गरम झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ. जर आपण या स्टेपला मीठ घातलं तर त्यामुळे खूप छान अशी आपली पालक प्युरीला चवही येते आणि तसाच कलर पालकचा टिकून राहण्यासाठी इथे मी 1 चमचे साखरेचा वापर केला आहे. त्यानंतर लगेच आपलं पाणी गरम झाल्यानंतर जो काही आपण पालक घेतला आहे तो आपण यामध्ये टाकून घेऊ. मी बरेचसे पालकाला दांड्या हे राहू दिले, जे देठं असतात त्याचे ते देखील मी यामध्ये वापरते. जर आपल्याला आवडत नसेल तर ते काढून घेतलं तरी काय हरकत नाही. लगेच मी याला व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेतले आणि लगेच आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटानंतर बरोबर हे लगेच शिजतं आणि आपलं जे पालकाचा आकारमान आपल्याला जास्ती वाटतंय ना, ते थोडंसं शिजल्यानंतर बरोबर पूर्ण पाण्यामध्ये आपला हा पालक भिजून जाईल. तर मी याला 2 ते 3 मिनटं उकळून घेतलं आहे. तर तुम्ही त्यानंतर लगेचच तुम्ही थोड्या वेळानंतर बघू शकाल पूर्णपणे आपला आता पालक हा पाण्यामुळे बुडवला आहे आणि आता आपण पुन्हा याला 2 ते 3 मिनटं शिजवून घेणार. अजिबात आपल्याला जास्त शिजवण्याचा गरज नाही. कमीत कमी 4 ते 5 मिनटं आपण मंद गॅसवरती पालक हा शिजवून घ्यायचा. तर 4 ते 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकाल पहिले आपण 2 ते 3 मिनटं शिजवून घेतले. त्यानंतर पुन्हा मी झाकण ठेवून तिला 2 ते 3 मिनटं शिजवून घेतले. 4 ते 5 मिनटं आपला पालक अगदी सहज असा शिजून होतो. शिजलेला पालक एका चिमट्याच्या सहाय्याने पाण्यातनं काढून लगेच आपण याला गार पाण्यामध्ये काढून घेणं. गार पाण्यामध्ये यासाठी टाकतोय आपण याचं जे काही शिजण्याचं म्हणजे कुकिंग प्रोसेस आहे ती लगेचच बंद होते आणि त्याचा कलर देखील तसाच तो राहतो. म्हणून मी त्याला लगेच गार पाण्यामध्ये काढून घेतले. गार पाण्यामध्ये काढून झाल्यानंतर लगेच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला काढून घेऊया. शिजून घेतलेला पालक लगेच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे. त्यामध्ये लगेच आपण अगदी थोडीशी कोथिंबीरही घालणार आहोत. चवीसाठी घालतो, नसेल तर नाही घातली तरी काही हरकत नाही. आवडीनुसार हिरवी मिरची कितपत आपल्याला पुलाव हा तिखट हवा आहे त्यानुसार आपण इथं हिरवी मिरचींचा वापर करून घेऊ शकतो. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंचचा आल्याचा तुकडा. डायरेक्ट आपण आलं लसणाची पेस्ट वापरली तरी काही हरकत नाही. पाणी न घालता सर्वात प्रथम मी मिक्सरला याला बारीक फिरवून घेतले. तर अशा पद्धतीने आपली प्युरी ही तयार होते. पण अजून पण आपली प्युरी अगदी फाईन अशी ती तयार झाली नाही, म्हणून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पुन्हा याच्यामध्ये आपण जे गार पाणी काढलं होतं तेच पाणी मी यामध्ये अगदी थोडंसं घालून पुन्हा याला मिक्सरला बारीक फिरवून घेतले. तर अगदी छान अशी आपली प्युरी ही तयार झाली. अशाच पद्धतीने आपण याची प्युरी ही तयार करून घ्यायची. जर तुम्हाला उकडलेला पालक हा आवडत नसेल, बरेचसे जण आता मी बऱ्याचशा वेळेस प्रत्येक वेळेस मी पालक हा उकडून घेत नाही, नेहमी मी कच्च्याच पालकाचा वापर करते. डायरेक्ट फिरून घेतला तरी काही हरकत नाही. आता आपली ही पालक प्युरी तयार झाली. चला लगेच आपण पुलाव तयार घेऊया. त्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करून घेतली. कढई गरम झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये 2 चमचे तेल. हे आपल्याकडे जे कुकिंग ऑइल असेल ते कुठलंही वापरलं तरी काही हरकत नाही. डायरेक्ट तुपाचा वापर केला तरी काही हरकत नाही. तेल तापल्यानंतर लगेच मी सर्वात आधी काजू आणि बदाम हे हलकेसे ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेते. आपल्याकडे काजू बदाम नसते, स्किप केलं तरी काही हरकत नाही. तर आता आपले काजू बदाम अगदी छान परतून झाले, तेलामध्ये तळून झाले. लगेच मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतले. लगेचच त्याच तेलामध्ये आपण आता हे संपूर्ण खडे मसाले
आता परतून घेणार. जे काही आपल्याकडे खडे मसाले ते घातले तरी काही हरकत नाही. आता संपूर्णच खडे मसाले हवे असं काही नाही, फक्त हिरवी विलायची, तमालपत्र आणि लवंग आणि काळी मिरी असली तरी भरपूर. लई मसाले आपले अगदी छान परतून झाल्यानंतर मध्यम आकाराचा कांदा हलकासा लालसर कलर येईपर्यंत, सोनेरी कलर येईपर्यंत मंद गॅसवरती आपण एकसारखं चमच्याने चाळत आता हा कांदा परतून घेणार आहोत. तर मी मंद गॅसवरती कमीत कमी 2 ते 3 मिनटं कांदा हा अगदी छान परतून घेतला आहे. आणि त्यानंतर लगेच आता आपण यामध्ये काही मसाले हे घालणार आहोत. काही म्हणजे जास्ती काही मसाले घालणार नाही आहोत, फक्त अगदी थोडंसं मी धनेपूड घातलं आहे आणि घरगुती बनवलेला आपला पुलाव मसाला हा घातला आहे. जर आपल्याकडे तो नसेल, आपल्याकडे जर पिवळा मसाला आहे तो घातला तरी काही हरकत नाही आणि नाही घातला तरी काही हरकत नाही. आपण आधीच खडे मसाले वापरले म्हणून अजिबात जास्ती मसाले घालण्याची गरज नाही. जी काही आपण प्युरी करून घेतली होती ती लयच यामध्ये घालून हिला देखील आता आपण तेलामध्ये छान परतून घेणार आहोत. कमीत कमी अगदी छान हिला उकळ येईपर्यंत आपण ही प्युरी ह्या मसाल्यांमध्ये परतून घ्यायची. जे काही आपण लसूण, हिरवी मिरची घातले ते देखील अगदी छान यामध्ये परतून त्याचा देखील फ्लेवर हा येईल. लगेच चवीनुसार मीठ आपण आता टाकून घेणार आहोत. तर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातले आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण याला छान मिक्स करून घेऊ. एकसारखं छान मी चमच्याने ढवळत अगदी छान उकळ येईपर्यंत याला आता मी उकळून घेतलं आहे. आणि त्यानंतर लगेच आपण जो काय भिजवून घेतलेला तांदूळ त्यातलं पाणी काढून लगेचच आपण यामध्ये संपूर्ण तांदूळ हा टाकून घेऊया. आता मी याच्यामध्ये संपूर्ण जो भिजवलेला तांदूळ लगेच याला हलक्या हाताने टाकून घ्या, जेणेकरून आपला तांदूळ हा तुटणार नाही. आता आपण भिजवून घेतला आहे तांदूळ म्हणून हलक्या हाताने याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. जर आपण जास्ती रफली याला मिक्स केलं तर आपला हा तांदूळ तुटण्याची शक्यता असते, म्हणून अगदी हलक्या हाताने याला व्यवस्थित मिक्स करून घेते. 1 कप तांदूळसाठी आता मी इथे 2 कप पाण्याचा वापर करते. आता आपल्या कितपत तांदूळांना पाणी लागतं त्या अंदाजानुसार आपण टाकून घे. पण कुठल्याही बासमती तांदूळाला जेवढं घेतले त्याचे दुप्पट पाणी हे लागतंच. तर आता मी याच्यामध्ये 2 कप पाणी हे टाकून घेतले. पाणी घातल्यानंतर पुन्हा आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे छान मिक्स करून झाल्यानंतर फुल गॅसवरती आपण याला 2 ते 3 मिनटं उकळून घेणार आहोत. पुन्हा मी अगदी हलकासा याच्यामध्ये पुलाव मसाला हा टाकला आहे, त्यामुळे खूप छान असा फ्लेवर. आपण कुठलीही बिर्याणी, पुलाव बनवताना नेहमी तुपाचा वापर करतो, म्हणून इथे देखील आपण तुपाचा वापर करणार आहे. यामुळे आपला जो काही पुलाव होईल अगदी छान दाणेदार असा होईल, म्हणजे मोकळा होईल आणि चव देखील अगदी अप्रतिम अशा तुपामुळे येते. याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि आपण याच्यावरती झाकण ठेवून फुल फ्लेमवरती मी 2 ते 3 मिनटं आधी याला शिजवून घेते. तर तुम्ही बघू शकाल आता आपले 2 ते 3 मिनटं झाले आणि त्यानंतर लगेच आपण झाकण काढून पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गॅस आता अगदी स्लो करून याच्यावरती आपण 90% आता हा भात शिजून घेणार आहोत. तर 90% आता आपला हा पुलाव शिजून झाला आहे. हलकंसं याच्यामध्ये पाणी आहे आणि या स्टेपला मी बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा टोमॅटो, हा टोमॅटो पूर्णपणे ऑप्शनल आहे, नसेल टाकायचा नाही टाकला तरी काही हरकत नाही. तळून घेतलेले आपले काजू बदाम आपण या स्टेपला टाकणार आहोत. जर तुम्हाला जास्ती ओव्हरकुक म्हणजे जास्ती शिजलेले काजू बदाम आवडत असतील तर आधीच टाकून घेतले तरी काही हरकत नाही. आपल्या आवडीनुसार आपण याच्यामध्ये टाकून घेऊ शकतो. लयच मी याला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून पुन्हा आपण याला 2 ते 3 मिनटं शिजवून घेणार आहोत. आणि 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर लगेच गॅस बंद करून आपण नंतरून याला उघडून 2 ते 3 मिनटानंतर मी लगेच गॅस बंद करून घेतले आणि पूर्णपणे आपला पुलाव गार झाल्यानंतर काटेरी चमच्याने याला व्यवस्थित मोकळा करून घ्या. जर तुम्ही गरम गरम याला मोकळा कराल तर अगदी ते तांदूळ लगेचच भात हा लगेचच तुटतो आणि त्यामुळे आपली बिर्याणी किंवा आपला जो आपण पुलाव बनवला आहे तो कधीही व्यवस्थित दिसत नाही. काटेरी चमच्याने मी याला मोकळा करून घेतला आहे, आणखी तो पूर्णपणे गार होईल, नंतर आपण प्लेटमध्ये टाकू. आता आपला पुलाव अगदी परफेक्ट असा तयार झाला आहे. बघू शकाल अगदी छान पौष्टिक चविष्ट असा आपला पालक पुलाव हा तयार झाला. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की तुम्ही मला कमेंट्स करून कळवा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा.
कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ मी अपलोड केला तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अगदी छान असा आपला चटपटीत चविष्ट अगदी छान भरपूर असा आयरनयुक्त पालक पुलाव हा तयार आहे.